जय भीम, जय श्रीराव मित्रांनो. मी राहुल गायकवाड, नवी मुंबईमधून. आणि ह्याला पाहता तुमच्या मनात काय येतं? बघितलं? मन एकदम असं मदर शोधल असं वाटतं ना, की ह्याचे तुकडे करावे. पण कायदा हातात नाही घेऊ शकतो कोणी पण. पण ह्याचा तर एन्काउंटर झालाच पाहिजे ना. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जसं चौरंग व्हायचा तसा ह्याचा चौरंग झाला पाहिजे. त्याला भर चौकात जाळलं पाहिजे साल्याला, म्हणजे अशा हरामखोर परत पैदा नाही होणार. तुम्हाला घटना माहितीच असेल, मालेगाव तालुक्यातील डोंगराळ गावातील भयानक कृत्य घडलं. विकृत मानसिकतेचे 4 वर्षाच्या चिमुकलीसोबत एका हरामखोराने त्या मुलीचा बलात्कार करून तिच्या तोंडावर दगड टाकून निर्घृण हत्या केली. अशा हरामखोराला, आरोपी विजय खेरणार या हरामखोराला फाशी झालीच पाहिजे. आणि ह्या गोष्टीसाठी पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण इंडिया ह्या गोष्टीसाठी आंदोलन करतात. आणि ह्या सर्व पण काही लोक ह्या गोष्टीचा पण पब्लिसिटीसाठी फायदा घेतात. अरे ह्या तरी गोष्टी सोड. तुझ्या पेजवर सर्व नागडे फोटो, त्याच्यामध्ये या चिमुकलीचा फोटो टाकून तू बॅनर घेऊन जबरदस्तीचा पब्लिसिटी करतोस. आणि बॅनरमध्ये लिहितोस तू कि अगर हम बलात्कारियों के बीच चौराहे पे जिंदा नहीं जला सकते तो फिर रावण का पुतला जलाने का भी कोई अधिकार नहीं. एक रावण दुसऱ्या रावणची बुराई करतोय. रावण हा इतका शक्तिशाली आणि महाज्ञानी होता, पण त्याने एका स्त्री शक्तीचा अपमान केल्यामुळे तो किती मोठा विलन ठरला. आणि आज आपण त्याला भर चौकात दसऱ्याच्या दिवशी आपण त्याला जाळतो. पण हा जो माणूस आहे ना, हा प्रत्येक दिवशी 10-15 महिलांचा अपमान करतो, त्यांचे नग्न फोटो टाकतो, त्यांचे व्हिडिओ विकतो. आणि मला वाटतं की येणाऱ्या काही दिवसामध्ये ना, दसऱ्यामध्ये रावणाच्या चेहऱ्याच्या जागी ना ह्याचा चेहरा लागणार आहे असं मला वाटतं. आणि होणार बहुतेक, लोक करतील. काय काय लोक तर ते बोलायला लागलेत की हे सर्व तू व्हिडिओ टाकतोस त्याच्यामुळं असे मानसिक कृत्य करणारे जे लोक आहेत ना, ते ह्या अशा सर्व गोष्टींमधून पैदा होतात. तर या गोष्टी बंद कर, तुला शोभत नाही. तू तुझी पब्लिसिटी स्टंट जे दुसरं तू जसं करतोस ना तेच कर. ह्या गोष्टीचा फायदा घेऊन तू लोकांना भ्रमित नको करू. तू किती साधा भोळा आहेस ना ते लोकांना सर्वांना माहिती आहे. तुझे हे जे कृत्य आहे त्या गोष्टीमुळं अगर महिला शक्ती भडकले तर निर्वस्त्र पळायची वेळ तुला येणार आहे. आणि हे लवकरच सर्वांना दिसून येतंय. त्या गोष्टी नाही घडल्या पाहिजे. तर तू या सर्व गोष्टी बंद कर. व्यवस्थित एक आर्टिस्टसारखं कामं कर. 21 फेब्रुवारी 2019 मध्ये जे तुझे आर्टिकल आलेत ते अगर लोकांना माहीत पडलं ना, तर लोकांच्या हातामध्ये तुझे पोस्टर दिसतील. कुठला आर्टिकल, कसला आर्टिकल, तर असं असेल तर विचार, मला सांगतो तुला सविस्तर मी एकदम कसं काय, कुठला आर्टिकल आहे, काय आहे, कसं. ही जी विकृती ना ही बंद कर. एक आर्टिस्ट म्हणून माझी तुला समज देतोय मी की या सर्व गोष्टींना बंद झाल्या पाहिजे. मला पण बहीण आहेत, तुला पण बहीण आहेत. आपल्या बहिणी कुठे दुसरीकडे जाऊन टाटू करायला गेला ना, असा प्रकार घडला, ते आपल्याला सहन होईल का? नाही होणार. तर त्या गोष्टी जरा डोक्यात ठेवून तरी बाकीच्या महिलांना ना थोडंसं नीट हाताळ. म्हणजे जे काम आहे ना ते काम कर. काम आणि कामसूत्रामध्ये खूप फरक आहे. तुझ्या काम कमी आणि कामसूत्र जास्त दिसत. व्यवस्थित एक आर्टिस्टसारखं कामं कर. हे सर्व जो घाणेरडा प्रकार आहे तो बंद कर. जी पब्लिसिटीसाठी तुझे क्राऊड आहेत, जे फिक्स क्राऊड आहे तुझ्याकडे येतात हायवेवरून वगैरे, त्यांनाच तू टार्गेट कर. अशा या गोष्टी, सेन्सिटिव्ह गोष्टी नको घेऊ मध्ये. थोडं सांगून व्हिडिओ संपवतो. थँक्यू सो मच.